नॉर्मली जसे सगळे गावाला जातात तसं मी पण गेलेलो. असं होतं की आम्ही अंगणात झोपणार आहे आणि अंगणाला वरती कवर नव्हतं तेव्हा. 2-2:30च्या दरम्यानचा टाइम. जसेच मी डोळे बंद केले, विदिन फ्यू सेकंड्स मला आवाज आला लाकडीचा आणि लाकडीवर बांधलेला घुंगरूचा. आणि तो इतका प्रॉमिनंट आवाज होता की मला अगदी जाणवतंय की कोण उभा आहे तिकडे. आणि हे सकाळपर्यंत चालू होतं. बापरे. लोणावळा साईडला एक आम्ही ट्रेक फिक्स केला की ह्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं, टेंट वगैरे उचलला, गेलो वरती. एक छोटासा प्लॅटू होता. आम्ही टेंटमध्ये आलो, गप्पा वगैरे मारल्या. मी एका साईडला झोपलो. आम्ही जसंच झोपलो, यू वोंट बिलीव्ह, एक घाणेरडी एंटिटी त्यांनी दोन्ही हाताने मला असं पकडलंय इकडे काकेत आणि तो मला बाहेर ओढतोय आणि लिटरली माझी बॉडी थोडीशी लिफ्ट झालेली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. भाई गेलो थांब परत. हॅलो मंडळी, नमस्कार. माझं नाव रिकी आहे आणि स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा जो एपिसोड आहे ना मित्रांनो, तो एपिसोड आपण केला आहे निखिल बरोबर. निखिलने बरेच त्याचे एक्सपिरियन्स शेअर केलेत. जसं त्यांनी शिर्डीत जेव्हा पदयात्रा आपली जाते त्याचं त्यांनी काहीतरी हॉरर एक्सपिरियन्स शेअर केलं आहे. त्याच्यासोबत त्यांनी लोणावळ्यामधले काही हॉरर एक्सपिरियन्स शेअर केले आहेत आणि भारी, म्हणजे मला ऑनेस्टली खूप मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. तुम्हालाही मजा येईल. एन्जॉय करा. जेवत वगैरे असाल, जेवताना मस्तपैकी एपिसोड बघा. आणि मित्रांनो, जसं आपला परवा शो झाला बोरिवलीमध्ये, 9 तारखेला आपला शो होता प्रबोधनकर ठाकरे ऑडिटोरियममध्ये. आणि काय शो होता मंडळी, खरोखर भाई खूप छान झालं. मला खूप मजा आली आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ दोज पीपल हू केम टू अ शो. मजा आली खरोखर. आय एम रिअली ग्रेटफुल की तुम्ही आलात. आणि अशाच खेळ सावल्यांचे प्रयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत राहू. तुम्ही कमेंट करून सांगा कुठे करावे. आणि आजचा एपिसोड एन्जॉय करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपण भेटूया शेवटला. हॅलो 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 नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर निखिल आलाय. भाई कसं आहेस? मस्त भाई. आणि आज आपण बऱ्याच गोष्टी घेणार आहोत. जसं तू बोललास राखणदारची तुझ्याकडे एक गोष्ट, मग तुझ्याकडे एक नारळ सुपाऱ्याची पण गोष्ट आहे. आणि खूप इन्सिडेंट आहेत जे तुझ्या स्वतः बरोबर घडले. आणि ह्या आधी तर आपण खूप गप्पा मारल्या आणि आपण ह्या पॉडकास्ट मध्ये खूप काही बोलणार आहोत. पण तू बोल भाई, कसं आहेस तू? मस्त रेकी. आणि ह्या पॉडकास्ट जेव्हापासून मी बघितलाय ना, त्यापासून मला असं होतं की मी कधी हा स्टोरी सगळ्यांना सांगतोय. म्हणजे ऑफकोर्स मी माझ्या बहिणींना, भावांना या सगळ्या स्टोरी सांगितल्याने तर माझं एवढं ते मस्करी करतात की अरे हा आता आलाय. तर मी असंच, म्हणजे मी समोर बसलोय आणि माझी फॅमिली अशी मला सराउंड करून बसली आहे स्टोरीज ऐकायला. अच्छा, की आता आलाय तर काहीतरी नवीन स्टोरी असेल. तर त्यांनाही हमखास खात्री आहे की हा कुठे ना कुठे जातो आणि एक नवीन स्टोरी पिक करून आणतो. भले ती स्टोरी कदाचित ती तशी नसेलच, पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा झालाय ना की मी त्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी शोधतोच. बरोबर. तर आपली आता भंकसची पण जी फॅमिली आहे ती समोर बसलेली आहे त्यांच्या टीव्ही स्क्रीन किंवा मोबाईलच्या. तर आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. तर तुझं इंट्रोडक्शन कसं देशील लोकांना? सो माझं इंट्रोडक्शन, मी बेसिकली आहे कास्टिंग डायरेक्टर. माझं पॅशन डीजेइंग आहे. पण हे सगळं असतानाही माझं ट्रॅव्हलिंग पण पॅशन आहे. आणि ट्रॅव्हलिंगमुळेच मला इतके सगळे एक्सपिरियन्सेस झाले. आणि मी बिलीव्ह करतो की ट्रॅव्हलिंगमुळे मी खूप जास्त माझी जी वोकल आहे ती उघडली आहे. म्हणजे मी पहिला खूप इंट्रोवर्ट होतो. आपसात बोलणं पण मला असं लाजिरवाणी वाटायचं की किंवा कोण घरी आलं की मी आतमध्ये किचनमध्ये पळायचो किंवा बाहेर पळायचो. पण आता ऑल ऑफ अ सडन एवढं असं झालंय की मला कुठेही बसवा की मी कोणासमोरही बसवा, कोणी असो, म्हणजे पोस्टमध्ये मोठा असो किंवा छोटा असो किंवा कोणीही असो, मला ती भीतीच नाही राहिली. तू गप्पा मारू शकतो. हो, अगदी, म्हणजे कोणताही टॉपिक. मस्तच मस्त. तर हे सगळं पॉसिबल झालंय ट्रॅव्हलमुळे. ट्रॅव्हलमुळे माझ्याकडे इतक्या स्टोरीज आल्या आहेत ना, जे आपण आता डिस्कस करणारच आहे. नक्कीच भाई. आपण आजच्या पॉडकास्टमध्ये भाई पहिली स्टोरी तुझी राखणदारापासून घेऊ, कारण राखणदार म्हणजे देव असतो. देवापासून आपण आजची गोष्ट स्टार्ट करू. सो राखणदाराची स्टोरी अशी आहे की मी थोडं आधीपासून सुरू करतो की मी अगदीच गावचा माणूस नाही आहे. गाव मला पहिलं तेवढं नाही आवडायचं. गाव म्हणजे असं माझ्यासाठी असं होतं की कधी पिकनिकसाठी किंवा समरमध्ये आपण गेलो, उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे. हो, तेवढंच. पण ही स्टोरी आहे 2000
8-9च्या दरम्यान. आणि हा एक्सपिरियन्स मला इतका अजून पण म्हणजे जेव्हा मी डिस्कस करतो तर तेव्हा असं एक फ्रीजिंग फिलिंग येते मला अजून पण. आणि माहीत नाही, पण मला ती स्टोरी म्हणजे तो विज्युअल अजून पण आठवतो की माझ्याबरोबर ते कसं झालेलं. मी काय म्हणजे फ्रीज म्हणजे काय असतं. तर नॉर्मली जसे सगळे गावाला जातात तसं मी पण गेलेलो. माझी मम्मी होती, पप्पा होते आणि गावची फॅमिली होती, मोठे मामा, छोटे मामा आणि फिमेल जेवढे मेंबर्स होते. तर आम्ही सो बेसिकली आमचं घर थोडंसं, मामाचं घर मोठं आहे, अंगण पण भरपूर मोठं आहे. आणि तर झालं असं होतं की भरपूर मेंबर्स झालेले, आसपासचे पण जवळपासचे पण मेंबर्स झालेले आमच्या गावी. आणि फिमेल्स लोकांना आम्ही आतमध्ये झोपवलेलं आणि आमचं असं होतं की आम्ही अंगणात झोपणार आहे आणि अंगणाला वरती कवर नव्हतं तेव्हा. तर आम्ही अंगणात झोपलो. मामा, मोठा मामा, काका, मी, पप्पा आणि छोटा मामा असे लाईनीने आम्ही झोपलेलो. तर मुंबईची सवय, आपल्याला लवकर झोप येत, तर मला झोप येत नव्हती. आणि आमचं तिकडे ऑलमोस्ट जेवण वगैरे करून झालेलं 7, 7:30, 8ला. आणि 9-10च्या दरम्यान आम्ही झोपायला पण गेलेलो. तर झोप येत नव्हती, टाईमपास करत होतो, सगळं झालं, आकाशात बघतोय, तारे बघतोय, झोप येत नाही. आणि हे सगळं करता करता एक टाईम आला, म्हणजे तो टाईम होता 2-2:30च्या दरम्यानचा टाईम. आता तेवढ्यात माझे डोळे वगैरे सगळे भारी झालेले की आता म्हणजे ती झोप येणार आहे असं. जसेच मी डोळे बंद केले, विदिन फ्यू सेकंड्स मला आवाज आला. आणि मी इतका भित्रा आहे की मी लहानपणी, म्हणजे आता तर नाही, आता पण घाबरतो, पण लहानपणी उठल्यावर मी माझ्या आत्याला किंवा माझ्या बाजूला कोण असेल त्याला मी घेऊन जायचो कुठे, वॉशरूमला, की तू बाहेर उभा राहा. म्हणजे घरात, मुंबईचं घर कितीच मोठं असतं तुला माहितीच आहे. तर तेवढा भित्रा आहे मी. आता जर माझ्याबरोबर ही इन्सिडेंट झाली तर माझं काय होणार. तर मी पहिला लक्ष नाही दिला, वेळेला असेल कोणतरी म्हातारा वगैरे जात असेल. पण तो आवाज हळूहळू हळूहळू इतका जवळ आला की तो अगदीच माझ्या पायाच्या जवळ होता. कशा प्रकारचा आवाज होता? तो आवाज सांगतो. सो बेसिकली तो आवाज होता लाकडीचा आणि लाकडीवर बांधलेला घुंगरूचा. आणि तो इतका प्रॉमिनंट आवाज होता की मला अगदी जाणवतंय की कोण उभा आहे तिकडे. म्हणजे माहीत नाही कसं, पण तो एक फिगर मला तो फिलिंगनी जाणवतोय की कोणतरी आहे तिकडे. माझ्यात हिंमत नाही की मी डोळे उघडू, माझ्यात हिंमत नाही की मी माझी बॉडी हलवू. चादर नव्हती घेतलेली, मला असं वाटत होतं की कोणीतरी प्लीज मला चादर द्यावं आणि मी ती घेऊन असं झोपावं. पण तो आवाज जसा जसा जवळ येत गेला आणि तो अगदीच म्हणजे ना असं राऊंड मारत होता. आपल्याला माहिती पडतं की अवतीभोवती फिरतोय. जे आम्ही झोपलेलो इकडे, त्याचा रस्ता होता इकडे, म्हणजे आम्ही पायाकडून. तर आमचा पायाकडून यायचा, थोडा लांब आवाज जायचा आणि परत जवळ यायचा. आणि तेव्हा माझी बॉडी इतकी अशी फ्रीज झाली ना, माझे डोळे हलतायत ना, माझी बॉडी हलते. माझे मामा इतके जवळ झोपलेत, मी भीतीने त्यांना उठवत पण नाही आहे. म्हणजे बॉडी अक्षरशः फ्रीज, थंड पडलेली. थंड म्हणजे बेकार. ते पॅरालाइज सारखं होतं ना आपल्या Exactly. पॅरालिसिस. एक्झॅक्टली. मी जागा आहे, मी आवाज सगळं ऐकतोय, पण मी हलवत नाही कोणाला. आणि हे सकाळपर्यंत चालू होतं. बापरे. म्हणजे कोंबडा आरवतो तेव्हापासून, म्हणजे जेव्हा कोंबड्याचा पहिला आवाज आला ना, तेव्हा थोडासा आवाज स्पीडमध्ये झाला. दुसरा विदिन 10-15 मिनिट्स तेव्हा अजून स्पीड झाला. जेव्हा तिसरा आवाज आला कोंबड्याचा, तेव्हा तो कौलावरून पळायचा आवाज आला. की असं वाटलं की कोणीतरी कौलावर गेलाय आणि त्या लाकडी सकट आणि तो पळतोय. आणि विदिन फ्यू मिनिट्स सगळं थांबलं. इतकं सायलेंट, म्हणजे भयानक सायलेन्स होता तो, भयानक सायलेन्स. आणि जेव्हा मी डोळा उघडला त्या आवाज बंद झाल्यावर, तेव्हा मी बघितलं की एक लाईट ब्लू शेड असतो ना आकाशात, की भाई उजेड आलाय. तेव्हा मी कुठेतरी रिलॅक्स झालो की भाई काय होतं मला कळलं नाही. आता मला माहिती नव्हतं की तो राखणदार आहे, मला काहीतरी वाटलं की ती दुसरीच एंटिटी आहे. तर मी मम्मीला सांगितलं. आता मम्मी पण गावची नाही, मम्मीला गावचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, आता मम्मी नाही आहे. तर मम्मीने मामाला विचारलं की बंटीबरोबर असं असं झालंय. तर मम्मी पण घाबरलेली की काय होतं, त्याने काय बघितलं.
तर मामा जेव्हा दुपारी दुकानावरून आला आणि तेव्हा मला बसवलं, तर मामा मस्त हसत होता. तो बोलला की अरे काय झालं? म्हणलं असं असा आवाज आला, भूताचा आवाज होता. तर अरे तो भूत नव्हतं, ते आपल्या घरचे राखणदार होते. म्हणलं राखणदार म्हणजे? ते राखणदार म्हणजे मग त्यांनी मला सांगितलं की आपले जे 5 घर आहेत हे आणि बाजूचे 4 ह्यांना तो प्रोटेक्ट करतो, रक्षा करतो त्यांची. तर असं होतं की तुला तो खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी होता की जर तू डोळे उघडून त्यांचे दर्शन घेतले असते. मी बोललो डोळे उघडून इकडे बोट हालायचा होता आणि डोळे कसं उघडणार. तर हा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हा मी थोडंसं अजून रिसर्च केलं त्याच्यावर की राखणदार म्हणजे काय असतं काय नसतं. तर तेव्हा मला माहिती पडले की हा इट्स अ गुड एंटिटी, आपल्या घराला प्रोटेक्ट करते, आपल्या घरच्या लोकांना प्रोटेक्ट करते, पण एवढं असं की त्यांच्या रस्त्यात जायचं नसतं. मुद्दामून. हो, मुद्दामून. आता ही स्टोरी मी लहानपणी ऐकलेली, माझ्या आजीने मला सांगितलेली, पण मला राखणदार करून माहीत नव्हतं. कारण की का दे यूज्ड टू स्टे इन जोगेश्वरी, चॉलमध्ये राहायचे आणि मला असं माहिती खूप हलकंसं लक्षात आहे ती स्टोरी की पप्पांना त्यांनी उचलून कुठेतरी विहिरीच्या आजूबाजूला टाकलेलं, म्हणजे ते रस्त्यातच झोपलेले. सो बेसिकली चाळीच्या इकडे चाळीच्या कसं लोक थोडंसं कधी कधी बाहेर झोपतात, तर ते त्यांच्या मला वाटतं रस्त्यात आलेले. तर त्यांनी त्याला पप्पांना उचलून विहिरीच्या अगदीच बाजूला जाऊन ठेवलेलं, की ती एक वॉर्निंग होती की भाई तू माझ्या रस्त्यावर येऊ नको, असं आहे. झोपेतच होते ते. हो, झोपेतच ते रात्रभर सगळे, म्हणजे जेव्हा सकाळी उठले तेव्हा ते शोधत होते की गेले कुठे. तर कारण की काय एरिया जास्त मोठा नसल्यामुळे तर लोकांना माहिती पडली की ते तिकडे झोपलेत का, बापरे. त्यांना आणलं, असं आहे. तर तेव्हा ऑफकोर्स मी खूप लहान होतो, तर तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं. पण जेव्हा माझ्याबरोबर हा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर मला कळलं की हो, हे खरंच असतं. पण त्याच्यानंतर मी कधीच चुकूनही मस्ती नाही केली. आणि मी बिलीव्ह करतो की आपण ज्या जागेवर जातो त्या जागेची रिस्पेक्ट, त्या जागेवर आदर असतो. ती रिस्पेक्ट आपल्याला केलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण डिसरिस्पेक्ट करतो तेव्हाच आपल्याला तो त्रास देतो, त्याशिवाय तो कधीच त्रास देणार नाही. तो असणार तिकडे पण आपल्याला कधीच त्रास, आपली उलट रक्षा करणार. पण आपण उगाच काही ना काहीतरी तिथे सो इट्स नॉट ओनली अबाउट राखणदार, पण कोणतीही एंटिटी असली. इवन माणूस सुद्धा, जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी घरी जाता तर तो आपल्याला जे पाहिजे ते देतो. हो, आपण पण आपली मर्यादा राहिली पाहिजे. पण मला अजून एक गोष्ट तुला तुझं अजून एक एक्सपिरियन्स होतं कुठेतरी एका हिस्टॉरिक प्लेसचं. 2021 दरम्यान ना मी एक सेकंड हँड कार घेतलेली. तर कार घेतल्यानंतर मी आणि माझे मित्र फुल फ्री बर्ड होतो. म्हणजे त्या कारला इतकं एक्सप्लोइट केलंय आम्ही, भटकायचं नसतं की मला ड्राईव्ह करता येत नाही. जेव्हा गाडी घेतली ना तेव्हा माझ्या मित्रांनी आणली ती गाडी. 2 दिवसात ती गाडी शिकलो. तिसऱ्या दिवशी आम्ही होतो शिर्डीला. बापरे. तिसऱ्या दिवशी शिर्डीला होतो. तर असं अशी आमची गँग आहे की मी तुला जसं मगाशी सांगितलं की मी तुला बोललो चल, निघालास. नाही बोलणार ते सगळे. तर असंच झालेलं की सगळे बोर झालेले 2 जण की आता करायचं काय. मी बोललो चलो भाई ट्रेकिंग करते. तर माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये टेंट, जेवणासाठी टोप आणि असे छोट्या मोठ्या गोष्टी असायच्याच, म्हणजे कॅम्पिंग वगैरेच्या. तर आम्ही ट्रेकिंगसाठी तयार झालो आणि आम्ही लोणावळा साईडला आम्ही ट्रेक फिक्स केला की ह्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला. तर ह्या डोंगरावर जायचं आम्ही फिक्स केलं आणि आम्ही मोस्टली रात्रीचंच निघायचो. तर ड्राईव्ह करायला मी एकटाच, कारण की बाकी कोणाला ड्रायव्हिंग यायची नाही. तर आम्ही तिथपर्यंत ड्राईव्ह केलं. ग्राउंड जवळ पोचलो, म्हणजे अगदीच पायथ्याशी डोंगराच्या. आता रात्रीचं वरती जायचं नाही, कारण की मी आधी पण खूप ट्रेकिंग केली. तर असं असतं की जस्ट फॉर युअर सेफ्टी की आपण रात्रीचं अवॉइड करतो ट्रेकिंग. आणि कारण की माझ्याबरोबर ते दोघं होती, ती नवीनच, म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नव्हता म्हणून आम्ही बोललो की सकाळी जाऊया. तर आम्ही गाडी लावली, गाडीची लाईट लावली आणि एक प्लेन जागा शोधली. तिकडे टेंट वगैरे ऑलमोस्ट सेटअप झालेला. टेंट वगैरे 4 मेन टेंट होता, तो काढून सेट केला. तो सेट करत असताना ना एक ग्रुप आला 10-12 मुलांचा, आणि ते लोक पण ट्रेकिंग करत होते, पण ते लोक रस्ता भटकलेले. तर त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा
ट्रेकिंगला जायचा रस्ता आहे कुठे. मी बोललो तुम्ही जाताय तो बरोबर रस्ता आहे, पण आता जाऊ नका, कारण की का तिकडे म्हणजे साप वगैरे येतात असं. तर त्यांनी काय ऐकलं ना आणि ते निघाले. तर माझे मित्र वॉज लाईक की ते लोक गेलेत म्हणजे थोड्या मिनिटांनी, कारण की का डोंगरावरती लाईट दिसायला लागली, ते लोक चालता येते. तर ह्यांना पण वाटलं की यार आपण पण जाऊ शकतो, आपण काय इकडे थांबू. मग सकाळ झाल्या झाल्या आपण अर्ध्यावर म्हणजे रात्री चढू, थोड्या वेळ मध्येच थांबू, सकाळी झाल्यावर टॉपवर जाऊ. टॉपवर गेल्यानंतर मग आपण असं घरी लवकर जाऊ. तर त्यांना बघून ह्यांना पण जोश आला. आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं, टेंट वगैरे उचलला, गेलो वरती. तर वरती एक छोटासा प्लॅटू होता. त्या प्लॅटूवर आम्ही आमची सेम तयारी सुरू केली, टेंट वगैरे लावायला सुरुवात केली. टेंट वगैरे लावत असताना ना मी टेंट लावला आणि हे सगळे जे बाकीची दोघं मुलं होती ना, ती एखादा कोण लाकडी आणायला गेलेला आहे किंवा काय आणायला गेलेला, आणि हे मला माहीत नाही. मी टेंट सेट करतोय. टेंट सेट करत असताना आतमध्ये लाईट लावत असताना मला ऑल ऑफ अ सडन, कारण की का मी मित्र आहे, 1 सेकंडचा पण जर सायलेन्स असला तर माझी सगळ्यात हवा उडते. तो सायलेन्स झाला अचानक आणि मी बघतो माझ्या आजूबाजूला कोण नाही. मी टेंटमधून बाहेर आलो. बाहेर आल्यावर आवाज देतो तर हे दोघं गायब. इकडे तिकडे गेलो तेव्हा कळलं की ते लोक लाकडी वगैरे गोळा करतायत आणि मी आलो. सो आमचं बोलणं वगैरे झालं की भाई जे काय होतं ते, आणि मला जायचं होतं लघवीला. तर असं होतं की मला जायचं होतं लघवीला आणि मला भीती वाटत होती, आणि मी असं कुठेही नाही असं मी तुला मगाशी बोललो की प्रत्येक जागाची एक गरिमा असते. आपल्याला माहित नाही की तिकडे कोण आहे, कारण की गाववाले कुठेही पूजतात. बरोबर. असं की दगड लावला कुठे आणि तिकडेही दगडाला आपण पूजतो. बरोबर. मला माहिती होतं, हे त्यांना माहित नव्हतं, आणि मी त्यांना सांगतोय नका करू त्यांना मी. हो, तर तो बोलला की यार कुछ नहीं होता यार, चल तू क्या हर बार डरता है, कुछ नहीं होता चल. तो मैं बोलो देख भाई, अगर कुछ हुआ तो दैट इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी. मैं तेरे को पहले ही वॉर्न कर रहा हूँ, देख लेना रात को कुछ ना कुछ होगा जरूर. बरोबर. मी गेलो, लघवी केली, आम्ही टेंटमध्ये आलो, गप्पा वगैरे मारल्या. नॉर्मली काय आहे ना, मी कधीही कुठेही ट्रिपवर गेलो किंवा फॅमिली बरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर किंवा घरीही असलो तर मी साईडला कधीच नाही झोपत. मी मध्येच झोपणार किंवा माझ्या एका बाजूला कोणतरी पाहिजे, मी मध्ये असणार. त्या दिवशी मला काय झालेलं काय माहिती, आणि हे मित्रांना माहिती आहे, चांगलंच माहिती आहे. बोलता बोलता मी बोललो तेरा भाई आज साइड में सोएगा. 4 मैन टेंट होता, आम्ही 3 होतो, तर क्वाइट स्पेशियस. तेरा भाई आज साइड में सोएगा. बोले तेरे को क्या हुआ, आज सोएगा बिंदास. ते लोक बोलले ठीक आहे, अच्छा आहे. झोप. मी एका साईडला झोपलो आणि टाइम वॉज लाईक सेम 3-3:30च्या दरम्यानच होता तो टायमिंग. आम्ही जसंच झोपलो, यू वोंट बिलीव्ह की एक घाणेरडी एंटिटी एकदम, म्हणजे मला खूपच तो चेहरा इतका भयानक, त्यांनी दोन्ही हाताने मला असं पकडलंय इकडे काकेत आणि तो मला बाहेर ओढतोय. मी ओरडतोय, म्हणजे हात बीत हलवून ओरडतोय. आवाज, आपण झोपेत कसं आपला आवाज घेत नाही, माझे मित्र उठले, घाबरले. मी त्यांचा आवाज पण ऐकतोय की हा मला उठवतोय, अरे बंटी क्या हुआ तेरे को, क्या हुआ. आणि तो मला खेचतोय बाहेर. हा मला उठवतोय जो माझ्या बाजूला आहे, अरे बंटी क्या हुआ तेरे को, क्या हुआ. बाजूवाला जो माझा मित्र आहे ना, तो बोलला की अरे हिला क्या रे, उसको मार. तो जेवढ्यात त्यांनी मला एक कानाखाली मारली, तो जो मला खेचत होता तो गायब, आणि लिटरली माझी बॉडी थोडीशी लिफ्ट झालेली. बापरे. हा, लिफ्ट झालेली. त्यांनी मला मारलं, मी खाली आपटलो ॲज इन लाईक ती फील होती मला आपटल्याची. आणि जसंच मी डोळे उघडले ना, मी हसायला लागलो. ते शॉक झाले की भाई हस क्यों रहा है. हे मी हसत ह्यासाठी होतो की एवढं सगळं असूनही माझा माइंड इतका सेन्समध्ये होता की मला लक्षात होतं की मैं तेरे को बताया था कि ये होगा करके, तुम लोगों ने सुना नहीं. हो, फायनली ते लोक, म्हणजे मी मध्ये आलो आणि साईडला आला आणि मग झोपला. ह्या आधी ह्यांना मी माझ्या मित्रांना भरपूर स्टोऱ्या सांगितल्यात, पण ते लोक विश्वास नव्हते ठेवायचे. पण त्या दिवशी त्या मुलांनी विश्वास ठेवलाय. त्याच्यानंतर आम्ही जेवढे पण ट्रिप केले ना, तर ते दोघं मला हमेशा प्रोटेक्ट करायची की भाई तू बीच में सो, तू साइड में मत सो. असं आहे.
तर आपल्याला म्हणजे ते सांगण्याचं तात्पर्य असं होतं की आता हा इन्सिडेंट लघवी करायचा इन्सिडेंट जो झाला ना, तो मला कसा माहिती पडला की असं करायचं नाही. तर मी पदयात्रेला गेलेलो, 3 वर्ष मी पदयात्रेला गेलेलो. तर पदयात्रेला 300-400 माणसं असतात. पण कसं आहे की माझा तो पहिला टाइम होता. तर मी आणि माझे मित्र ना, तो इट वॉज लाईक की फर्स्ट इयर ऑफ माय कॉलेज FYJC. ह्या आधी माझ्या घरच्यांनी मला सोसायटीच्या बाहेर जाऊ दिलं नव्हतं कधी. ठीक आहे, ते लोक मी एकुलता एक मन्नत मांगा हुआ ते मला कधीच जायला द्यायचे. मला माहिती होतं की माझी मम्मी मला जायला देणारच नाही, इतकं गॅरंटी होती. पण माझे जे 2 मित्र होते की यार चल ना यार, चल ना यार, त्यांनी रिक्वेस्ट करून हो. तर मम्मी वगैरेला नाही, मलाच. मी बोललो देख भाई, तेरे को ऐसा लगता है ना कि तू कन्विन्स कर सकता है घर पे, तो तू जा, तू बात कर. माझी मित्र गेले मम्मीकडे. क्या हुआ क्या मालूम, एक ही बार में मान गए. म्हणजे जास्त एफर्ट करायची गरजच. लगेच ते एग्री झाले. आणि मी शॉक. मी बोललो की आजपर्यंत मला कधी शाळेच्या पिकनिकला जायला नाही दिलं आणि तुम्ही पहिल्याच म्हणजे ह्याच्यात तुम्ही मला शिर्डीला जायला देता, ते पण पदयात्रा. तुम्ही बोललो चलो ये भी होता है कुछ होगा. तर असं करून आमची पदयात्रा सुरू झाली आणि आम्ही जस्ट ठाणा वगैरे क्रॉस केला आणि तो रोड, तो घाट कोणता आहे, टी घाट माहिती असेल. आता तर तो मोठा एक्सप्रेस झालाय, पण तेव्हा जो रस्ता होता ना तो छोटासाच होता. जसे गावचे रस्ते असतात ना, फुल डार्क. म्हणजे 20-20 मिनटं तिकडे गाड्या नाही येणार. दुपारच्या टायमालाच नाही येत, तर रात्रीच्या टायमाला तो विसरूनच जा. तर असं झालं की आम्ही त्या रस्त्यावरून चालतोय. सो बेसिकली आम्ही कसं माहिती आहे, प्रत्येक वेळेला आम्ही थोडंसं मागे राहायचो, कारण की आम्हाला त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स माहिती नव्हते. प्रत्येक वेळेला आपल्याला पालखीच्या जवळच चालायचं असतं, सगळं जिथे चालतात तिकडे. तर आम्ही दरवेळेला तो जिथे पालखी थांबायची ना, तिथे तो एक वेगळा स्पॉट असायचा जिथे ते लोक जेवण वगैरे बनवतात, रेस्ट करतात आणि परत सुरुवात करतात. तर आम्ही प्रत्येक वेळेला लेट पोहोचायचो. ठीक आहे, आम्हाला तो ऑर्गनायझर होता, तो बोललेला की भाई 7 में रहो, तुम लोग नए हो, रास्ता मालूम नहीं होगा तुम लोगों को. तर आम्ही कुठे ऐकतोय की आमचं पहिलं झालं छोडणं यार क्या आहे. तर आम्ही चालत गेलो. फायनली तो घोटीचा रस्ता लागला. घोटीचा रस्ता लागल्यावर ॲज युजल मी घाबरवण्यात एक्सपर्ट. तर आम्ही तिघं चालतोय. ठीक आहे, फुल डार्क म्हणजे फुल डार्क. फक्त झाडं आहेत लेफ्ट साईडला, तेवढा तो एक शेड दिसतोय की हा झाड आहे. आता मी लोकांना घाबरवतोय, दोघांना. भित्रा मीच, पण मी दोघांना घाबरवतोय. झाडांवर टॉर्च वगैरे मारतोय की अरे ये देख ये झाड कैसा है क्या है. आणि विदिन फ्यू मिनिट्स तो टॉर्च बंद झाला. ठीक आहे, आता एवढ्यापर्यंत सगळं नॉर्मल होतं, काहीच असं नव्हतं. ऑल ऑफ अ सडन जो मित्र पुढे चाललाय ना, त्याला काय दिसलं, लेफ्ट साईडला एक एंटिटी चालते आमच्या अगदी पॅरलल. थोडंसं पुढे असेल, म्हणजे जास्त नाही, अगदीच जवळच. म्हणजे आम्ही या रोडच्या कॉर्नरला चाललोय, त्या रोडच्या कॉर्नरला ती चालली आहे. आम्हाला माहिती पडतंय की ती साडीमध्ये आहे. आम्हाला खूप चांगला तिचा फिगर दिसतोय की तो थोडासा नॉर्मल माणसापेक्षा थोडासा उंच आहे. आमची तिघांची जी टरकलेली म्हणजे खतरनाक. मागच्या मुलांनी हनुमान चालीसा, पुढच्या मुलांनी श्री स्वामी समर्थ, आणि मला काही यायचं नाही तर मी ओम नमः शिवाय आणि आम्ही तिघं पळायला यायचं लाईक वॉकिंगमध्येच. पण स्पीड आमची वाढली. आम्ही जितकं चालतोय तितकं ती आमच्याबरोबर चालते. जितकं पुढे जातोय तितक्या पुढपर्यंत ती आमच्याबरोबर चालते. आमच्या आसपास कोणच नाही, गाडीसुद्धा येत नाहीये. जे आम्ही इतकं घाबरलेलो की भाई क्या करे अब. तर श्री ओम साईराम बोलत आम्ही पुढे आलो. यू वोंट बिलीव्ह, जसं आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि तिथून आम्हाला आवाज आला की पालखीचाच आवाज होता, ओम साईराम बोलताना खूप हळू. आणि आम्ही नोटीस केलं की ती एंटिटी नाही आता. आणि हा पूर्ण ड्युरेशन होता 15-20 मिनिट्सचा.
आम्ही पूर्ण घाबरलेलो, म्हणजे अक्षरशः पाणी पाणी. जे मुंबईमध्ये बिल्डिंगमध्ये फिरलेली माणसं ती अचानक जंगलमध्ये जाणार रस्ते. ही घाटात असं काहीतरी दिसतंय की कोणतरी आपल्या सोबत हो, आणि जामच बेकार ते. आणि नंतर आम्ही रिअलाईज केलं की जेव्हा ती एंटिटी बंद झाली दिसायची, आम्ही कुठे होतो, आम्ही अगदी रोडच्या सेंटरमध्ये आलेलो चालताना. आणि जस्ट आम्ही रिअलाईज केलं की ती टॉर्च चालू झाली. टॉर्च चालू झाल्यावर आम्हाला व्हाईट पट्टी दिसली. आम्ही साईडला आलो. साईडला आल्यानंतर तेव्हा एक गाडी पास झाली त्याच्यानंतरच. असं थोडी लांबच होती, पण जस्ट बिलीव्ह दॅट की जर आम्हाला ती लाईन दिसली नसती तर आम्ही मधूनच चाललो असतो. आणि घोटी रोड ॲक्सिडेंटसाठी जाम फेमस आहे. आता तर नाही, पण आधी तो रोड इतका घाणेरडा होता की तिकडे दर हफ्त्याला 2-3 ॲक्सिडेंट्स व्हायचे. तो घाट इतका घाणेरडा आहे आणि आम्ही तसं वाचलो. तर ही पालखी जी होती ही कोणत्या तरी दुसऱ्याच ह्याची होती. तर आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलो आणि आम्ही आमच्या स्पॉटवर 2 तास 2.5 तास लेट पोहोचलो. तेव्हा तोपर्यंत आमचे जे ऑर्गनायझर होते, जे आमच्या आसपास होते, ते आम्हाला शोधत होते की कुठे गेले पोरं. त्यांनी आम्हाला भरपूर ऐकवलं आणि आमचा चेहरा त्या माणसांनी बघितला, जे खूप सिनियर होते. खूप वर्षापासून ते यायचे जायचे. तर त्यांनी विचारलं की क्या हुआ, तुम लोग किधर गए थे, तुम्ही कुठे गेलेलात. तर फायनली मी त्यांना सांगितलं की आम्ही जेव्हा चालत होतो ना, तर आम्हाला बाजूला एक अशी बाई दिसलेली. ती आमच्याबरोबर चालत होती. ती खूप उंच होती. तर तुम्ही तिची का छेड काढली का? नाही. तुम्ही तिला काय आवाज दिला का? नाही. तर बोलला काही नाही, ती कोणाला त्रास देत नाही. ती दरवर्षी कोणाला तरी दिसतेच. दरवर्षी आम्ही प्रत्येक वेळेला येतो. अनुभव असतातच आणि तुम्ही जे बोलताय ते अगदी खरं आहे. पण नशीब की तुम्ही अजून काही छेड वगैरे नाही काढली. बापरे. तर सगळं संपलंच असतं तिकडे. असं आहे. तुम्हाला तिथे जो घाटात एक असं काही असं एक आकृती दिसली जी तुम्हाला खेचत होती बघायला गेलो तर, किंवा ते बोलतात ना की यू वॉन्ट से खेचत होती, पण ती आम्हाला दिसली. दिसल्यानंतर ना, तर कसं असतं माहिती आहे, हा पण एक चकवाच असतो की तुम्हाला माहीत नाही पडत की तुम्ही आता कुठे चालताय, काय करताय. यू आर ऑल इन डार्क. म्हणजे जसं डोळे बंद करून चालतो आपण, ती गोष्ट तशीच असते की तुम्हाला भीतीमध्ये आपल्याला काहीच नाही माहिती पडत, काहीच नाही दिसत, अजिबात काहीच नाही दिसत. आणि हा एक्सपिरियन्स माझा भरपूर जागेवर आहे की जेव्हा तुम्ही घाबरता ना, आणि त्या टायमाला जर तुम्ही स्वतःला कंट्रोल केलात, तर तुम्ही जगात कोणत्याही जागेवर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही कुठेही राहू शकता. कारण की तो स्टेट ऑफ माइंड असा असतो की तुमचा सायंटिफिकली पण तुमचे बॉडी लेवल्स सगळे हाय असतात. आणि जेव्हा हाय लेवलवर तुम्ही आपल्या माइंडला कंट्रोल करतात ना, देन यू आर द मॅन. म्हणजे विचार कर ना की जसं तुम्हाला ते रोडच्या अगदी मधोमध हो. होती आणि तुम्ही मधोमध त्या सफेद पट्टीवर पांढऱ्या पट्टी, येस. आणि जर तुम्ही बरोबर वेळेवर बाजूला नसता झालात तर तुम्हाला कोणतीही गाडी येऊन तुमचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असतं. करेक्ट. आणि जर त्या टायमाला आम्ही त्या पालखीच्या जवळ पोहोचलो नसतो ना, तर 100% तेव्हा आमच्याबरोबर काही ना काहीतरी झालं असतं. तर दुसऱ्या वर्षीचा माझा एक एक्सपिरियन्स असा होता की दुसऱ्या वर्षी माझ्याबरोबर ही दोघं मुलं नव्हती. आणि माझ्याबरोबर तसं माझे खास मित्र म्हणून कोणच नव्हते. ओळखीचे होते म्हणजे जे एरियात वगैरे आहेत, पण खास कोण नव्हते. तर त्या आणि प्रत्येक वेळेला कसं की आपण जेव्हा पालखी वगैरेला जातो तर प्रत्येक जण आपापला ग्रुप बनवतो आणि चालतो. बरोबर. त्या वर्षी मी एकटा राहिलेलो. ठीक आहे. आता इथून ते तिथपर्यंत जाणं म्हणजे तो एक्सपिरियन्स खूपच, म्हणजे तो हा भुताचा एक्सपिरियन्स नाही, पण तो देवाचा एक्सपिरियन्स आहे. बरं. तो सेम पदयात्रेत. हो, पदयात्रा सेम सेकंड टायमाला जेव्हा मी पदयात्रेला सुरुवात केली तेव्हा माझ्याबरोबर माझे खास मित्र नव्हते, पण ओळखीचे होते. तर आपला फाउंटेन हॉटेलच्या जवळ ना आधी एक मंदिर येतं. तिकडे आम्ही पालखीला म्हणजे पालखी ठेवून तिकडे म्हणजे मान देतो. मान दिल्यानंतर मग आम्ही पुढे जातो. तर तेव्हा पालखी मी घेतलेली. मंदिराच्या बाहेर चप्पल वगैरे काढली. पालखीचा मान वगैरे करून आम्ही खाली आलो आणि मित्राला सांगितलेलं की भाई जरा चप्पल देखले ना. आल्यावर चप्पल गायब होती. तर भाईंदरपासून ते कसारापर्यंत माझ्या पायात चप्पल नाही. यू वोंट बिलीव्ह, एवढे मोठे मोठे फोड झालेले पायात. कुठे फोड झालेले? ठाण्यातच. इथून
ते आम्ही ठाण्याला पोहोचेपर्यंत माझे पाय म्हणजे गायब झालेला अक्षरशः, म्हणजे फोड आलेले, हसले गेलेले पूर्ण. अगदी अगदी. तर इथूनच पायाची वाट लागलेली. तर आम्ही जसं जसं पुढे जात गेलो ना, तर तसं तसं ते अजून पाय थोडासा दुखायला लागला, चालायला होत नव्हतं. मी सगळ्यात लास्टला आणि एकटाच. ते वर्ष असं होतं की माझ्याबरोबर कोण नव्हतं, तर मी एकटाच. तर मी ट्राय करायचो की भाई थोडासा फास्ट चालून त्रास झाला तर. की लोकांबरोबर राहू. तर झालं असं की आम्ही कसारापर्यंत पोहोचलो. कसाराच्या जस्ट आधीच. तर खूप दुखायला लागलं. त्याच्या आधी एक रात्री आधी की मी डिसाईड केलेलं की आज सकाळ जेव्हा होईल ना तेव्हा पालखी मी घेईन. कारण की का रात्रभर तिकडची मुलं वगैरे जी होती ना, मी बोलत होती आपसातच बोलत होती. जे मी तुला बोललो की आपण जेव्हा पण प्रश्न विचारतो कोणाला नेचरमध्ये, तर ते आन्सर असे येतात. ते आन्सर माझ्याकडे असं आलं की ते लोक हे बोलत होते की भाई तुझ्या लाईफमध्ये किती पण काय बोलतात ते प्रॉब्लेम्स असू दे, किंवा तुझी बॉडी पॅरालाइज असू दे, किंवा तुझा एक हात नसू दे, किंवा तुझ्या ताकद नसू दे, जर तू पालखी उचललीस ना तर तुला कळणार सुद्धा नाही की तू किती स्पीडने चालतोय. आणि यू वोंट बिलीव्ह, माझ्या पायाला लागलेलं, चालायला होत नव्हतं, फोड आलेले. हो. आणि मी सकाळी जेव्हा 4:30-5:30 जेव्हा ती पालखी उचलल्यावर मी 1.5 तास पालखी सोबतच, म्हणजे पालखी सगळ्यात पुढे असते आणि ती स्पीडमध्ये चालते. मला माहितीच नाही की मला झालंय काय, म्हणजे पायाला फोड सगळं गायब. विसरून गेला सगळं. हो, अजिबात काहीच माहिती नाही. तो वाईबच वेगळा असतो. जसं पालखी सोडली, मी हळूहळू सगळ्यात लास्टला, म्हणजे ऑटोमॅटिक. आता कसं होतं की कारण की काय मला वाटतं 2 का 3 दिवस झालेले, आणि मला एवढं माहिती होतं की जर मी 9च्या आधी मी चांगल्या स्पॉटवर नाही पोहोचलो ना तर माझ्या पायाचे परत लागणार. कारण की का ऊन, घाणेरडं, म्हणजे कसारा साईडला डोंगरावर आजूबाजूला झाड नाही, आणि रस्ता इतका तापलेला असतो 10 वाजता की आपण चान्स म्हणजे विचार पण नाही करू शकत. तर शेवटी झालं तेच. 9 वाजले आणि घाट लागल्यावर मी चालतोय. आता मी चालतोय कशावर, साईडला जी व्हाईट पट्टी असते ना त्याच्यावर, कारण की का ती थोडीशी कूल असते, थंड असते हलकीशी. तर मी त्याच्यावर चालतोय. पण एक टाइम आला की ती पट्टी पण संपलेली. तेव्हा मी बोललो की, म्हणजे देवाला सांगितलं की देवा, साईबाबा, मी ह्या पुढे मी चालणारच नाही, माझ्याकडे ताकदच नाही, हिंमतच नाही. जोपर्यंत कोण पाठवत नाही ना, तो कोण येत नाही तोपर्यंत मी चालणार नाही. मी माझ्या मित्राला फोन केला की भाई जरा आगे जो दोस्त है उसको प्लीज बोलना की, पण तो बोलला मेरे पास नंबर नहीं है, मैं लेके बात करता हूँ. पण तो विसरला, काय फोन नाही आला. मी थोडं चाललो, वरपर्यंत पोहोचलो. साईडला 2 ट्रक होते, ट्रकच्या सावलीत मी बसलो डोक्याला हात लावून, आणि तितक्यातच 2 मुलं आली बाईकवर, पाणी वगैरे दिलं. एका मागे जो बसलेला त्यांनी चप्पल वगैरे दिली आणि साईराम बोलून गायब. म्हणजे आपण हायवेवर किती दूरपर्यंत बघू शकतो, नाहीच येत ते. तर मी बोललो की चल ठीक आहे, बाईकवर असेल तर लवकर गेले असेल. पण मी धन्यवाद केला देवाला, मी मला थँक्यू, चप्पल वगैरे दिली, आणि मी तिकडे पोहोचलो आपल्या स्पॉटवर पोहोचल्यावर मी सगळ्यांना विचारलं की भाई अपने इधर से जो 2 बंदे आए थे बाइक पे, तो उन्होंने चप्पल दी थी, किधर है, म्हणजे कुठे आहेत ते लोक. तुला कोण बंदे आहे ते तू देख. तो बाईकवाले सगळे उभे होते. म्हटलं ह्याच्यातला तो कोणच नव्हता. तर तेव्हा मला असं कळलं की भाई बाबांनीच मदत पाठवली असेल तुला. अगदी. आणि माझा जन्म पण गुरुवारचाच आहे. अच्छा, वा बाई, मस्तच. तर असा हा एक खूप साऱ्या गोष्टी आपल्यावर होतात ना, जे आपल्याला नंतर जाऊन समजते की बा हे होतं, म्हणजे त्यावेळी खरोखर देव आपल्या मदतीला आला होता. आणि देव पण आपल्या भक्तांची एक परीक्षा बघत असतो की हे कुठपर्यंत माझ्यासाठी करतायत, आणि जेव्हा तू खरोखर ज्या श्रद्धेने केलंस करेक्ट तर ते स्वतः चालेल त्यामध्ये. ते इंटेन्सिटी चेक करतात तुमच्या इच्छेची, की तुम्ही किती फर्मली बिलीव्ह करतायत, किंवा तुम्हाला किती स्ट्रॉंगली तिथे जायची इच्छा आहे. जर तुम्हाला इच्छा आणि होतच नाही ना तर ते येणार तुम्हाला मदत करा. आणि जर तुम्ही फक्त शोषा करतायत की नाही देवा, ते कधीच नाही होणार. मग तुम्ही फक्त नावं ठेवता की कुछ नाही होता यार.
मला तुला अजून एक एक नालासोपाऱ्याची पण गोष्ट विचार. हो देवा. तिकडेही तुला अनुभव आला होता असं मला वाटतं सिमिलर असेल. हो हो ते काय होतं? सो बेसिकली दुर्गा परमेश्वरी टेम्पल आहे. तू कधी ऐकलं असेल. तो कुठे एक्झॅक्टली? नालासोपाऱ्याला नागिनदास पाडा करून एक एरिया आहे. तिकडे वरती डोंगरावर दुर्गा परमेश्वरी टेम्पल आहे. साऊथ इंडियन टेम्पल आहे. तर तू साऊथ इंडियन टेम्पल बघितलं असेल तर ते खूप ऑथेंटिक आणि खूप असे पवित्र असतं. पवित्र स्थान. म्हणजे तिकडचे जे आपले पुजारी पण असतात ना, तर मेन पुजारी शिवाय बाकी कोण गाभाऱ्याला हात लावत नाही. म्हणजे ते इतकं क्लीन ठेवतात त्याला. तर आमच्या घरी असं एक काहीतरी प्रॉब्लेम झालेला एक मेंबर बरोबर, माझ्या आत्याबरोबर. सो बेसिकली कोणीतरी काहीतरी केलेलं आणि करणी. हो. तर खूप वर्षापासून तो त्रास होता आणि खूप वर्षापासून त्रास असल्यामुळे आता आपल्याला माहितीच नाही की आपण कोणाकडे जायचं, काय करायचं, कोणी केलं, काय केलं. तर आम्ही सगळीकडे फिरतोय की कोण मदत करेल, काय करेल. असं फिरता एका टायमाला आम्हाला नालासोपाऱ्याची गोष्ट माहिती पडली की बाबा हा देऊळ आहे, इकडे सगळं ठीक होतं. ह्याच्या आधी आम्ही भरपूर उपाय ट्राय केलेले पण ते कधी सक्सेस झालेच नाही. तर आम्ही जेव्हा तिथे गेलेलो तर अशा टायमाला काय असतं माहिती आहे, जर कोणाच्या अंगात ती एंटिटी असेल किंवा वाईट एनर्जीज असतील तर तो एक रिजन असतो मंदिराचा. गेट नाही बोलत आम्ही, तो त्यांचा एक आउटर पेरिफेरल एरिया असतो जिथे ती एनर्जी भटकत असते. तिकडेच तुम्हाला यायला देणार नाही. ती जी वाईट एनर्जी आहे ना, तिथूनच तुम्हाला ती मागे खेचेल. म्हणजे जायचंच नाही. कळलं नाही. हा. म्हणजे ते मंदिराच्या आत जर त्या व्यक्तीत आत्मा असेल की ज्या व्यक्तीच्या अंगात असेल ती त्याला आत जाऊच नाही देणार त्या मंदिरात. हो गाभारा तर सोडा, एंट्रन्स पण सोडा. मंदिर कसं असतं माहिती आहे, आपली एक एनर्जी आहे, ती त्याचा एक रेडियस असतो, आउटर रेडियस जो दिसत नाही. ठीक आहे, तो गेट पण नाही आहे, तो आउटर रेडियस आहे. तिथपासून ती तुम्हाला म्हणजे असं दूर करणार की मला नाही जायचं तिथून. ते वेश वगैरे बोलतात ना त्याला. वेश. तर त्या वेशीच्या आतमध्ये यायलाच देणार नाही. आपण भरपूर साऊथ मूव्हीज मध्ये बघितलं असेल किंवा आपण लक्ष्मण रेखा जी बोलतो ती त्यासाठीच असते की भाई ये पवित्र एरिया, इसके अंदर कोई नहीं आ सकता. ते तसंच असतं की सो आम्हाला ती खूपच असं होतं की आतमध्ये जायला वगैरे नाही द्यायची. तर आम्ही भरपूर वर्ष तिकडे गेलो आणि नंतर थोडंफार आम्हाला फरक अनुभव आला. तर त्या मंदिराची खासियत काय आहे की तिकडे एक पुजारी आहे. त्या पुजारीच्या अंगात देवी येतात, देवी येतात आणि भरपूर देवी येतात. जसं अन्नपूर्णा देवी येते, लक्ष्मी येते. तर प्रत्येक देवीला प्रत्येक वेगवेगळा प्रसाद चढतो आणि ती देवी काय करते माहितीये, मी कदाचित असेल तर मी फोटो पण शेअर करेन. आपण आता तो एक नवीन शेट्टीचा मूवी आलेला, तो कोणता, कांतारा बघितलाय? 80-90% तसंच समज, पण ते तयार तसं नाही करत त्याला. देवीच्या हातात 2 थाळ असायच्या, थाळीमध्ये फुल जळलेली आग, डोक्यावर कुंकूचा डोंगर, त्याच्यावर आग, म्हणजे छोट्या मोठा दिवा नाही, भरपूर मोठी. आणि ती देवी अशी तोंडासमोर घ्यायची, जीभ वगैरे काढायची आणि ते इतकं मस्त होतं ना, मला ते खूप आवडायचं. म्हणजे बाकीची माणसं घाबरायची आणि मी खूप लहान होतो तेव्हा. बाकीची माणसं घाबरतायत पण मला ते इतकं अट्रॅक्ट करायचं ना की मी देवी आल्यावर लोक पळायची, मी तिथेच उभा असायचो. ती मी इतकं कनेक्ट करायचो त्या एनर्जीशी. तर असं मला ते तिकडे खूप आवडायचं आणि हे आम्ही अक्षरशः लाईव्ह बघितलंय की ती देवी. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळे भक्त वगैरे त्या आतमध्ये जातात आणि नंतर त्यांच्या आतमध्ये ती देवी नसते पण एक रेसिड्युअल थोडेसे राहतात. ती बॉडी तेव्हा पण गरम असते, त्यांची ती बॉडी हालत असते. तर तेव्हा ते आशीर्वाद वगैरे देतात. पण आतमध्ये जाताना ते पुजारी जे बाकीचे आहेत ना, ते तुम्हाला सांगतात की आजूबाजूला हात लावू नका. ठीक आहे. तर आम्ही असं पाय वगैरे पडून घरी यायचो. तर खूप वर्ष झाली. आता जेव्हा सोल्युशन भेटलं तर आमचं तिकडे जायचं बंद झालं. बरोबर. तिकडे जायचं बंद झालं. त्याच्यानंतर मी चांगल्या कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर थोडेफार ठीकठाक पैसे आले. मित्रांबरोबर एन्जॉय करायचो. रात्रभर घरी नाही यायचो.
फुल टाइमपास. आम्ही आत्ताच सकाळीच बोलत होतो की आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी आउटलाईनला जात आहे, एक रिअलायझेशन होते. एक गोष्ट एक्स्ट्रीम होते ही, कारण की आपण तसा बॅकग्राऊंडमधून येतो की आपल्याला आपली लिमिट माहिती असते आणि मी ती लिमिट खूप क्रॉस केलेली असं आहे. आणि तरी पण माझ्याशी ते कंट्रोल व्हायचंच नाही की आता करायचं काय. म्हणजे तरी पण मी ते करायचो, जे काय वाईट गोष्टी आहेत त्या करायचो, रात्रभर बाहेर फिरायचं वगैरे मित्रांबरोबर. आणि जेव्हा त्या गोष्टी जास्त झाल्या ना, तेव्हा एक दिवस मला स्वप्न काय पडलं माहिती आहे का, की आणि आम्ही भरपूर वर्ष तिथे गेलोच नाही त्या मंदिरात, म्हणजे खूप वर्ष नाही गेलो. अचानक मला स्वप्न येतं आउट ऑफ नोवेअर की मला देवीने बाहेर मंदिरापासून, मंदिराचा एक खूप मोठा पॅसेज होता, तिथून खेचत नेलं. मंदिराचे 2 स्टेप, आतमधला जो गाभारा आहे ना, गाभाराचे 2 स्टेअर्स आहेत, दुसऱ्या स्टेअरवर नेलं आणि माझ्या मानेवर पाय दिला आणि मी उठलो तसाच. हे स्वप्न आलं तू. मला अजून पण गोस बम्स येत आहेत ते. म्हणजे मी व्हिज्युअलाइज करतोय आणि मला देवीचा एवढाच भाग दिसतोय, कारण की का ऑफकोर्स ते चेहरा कधीच नाही दाखवत तुम्हाला, त्यांचा एक असेल तर दाखवणार. पण जशी ती देवी रेडी व्हायची ना, तसं ते मला लक्षात आहे की ती लाल धोती किंवा काष्टी नेसलेली आणि ते फुल ऑफ एनर्जी मला खेचत नेला, मानेवर पाय ठेवला. आणि नंतर मी घरी सांगितलं, तर तेव्हा एक कोणतरी सिनियर होते ज्यांना आम्ही कन्सल्ट वगैरे करायचो. तर मग तेव्हा माहिती पडलं की हे मला वॉर्न करण्यासाठी सावध राहा. करतोय, ते चुकीचं करतोय. म्हणजे इट्स लाईक प्रोटेक्टिंग, की तुम्ही चुकीचं करताय तर तुम्हाला सांभाळायला पण आहे कोणतरी, की आणि ते पण खुद्द देवी जर तुम्हाला हे करते तर ते खूप. आणि त्याच्यानंतर ते सगळंच बंद. मी केलं नाही, आपोआप झालं. सगळे जे तसे मित्र होते ते सगळे दूर गेले. माझं चांगलं ऑफिसमध्ये येणं जाणं, रात्रीचं वगैरे सगळं सेम लाईफ. मस्त. तर असं असतं. एक तू अजून एक ही गोष्ट म्हणत होतास की ते म्हणजे तुम्हाला चकवा लागलेला कोकणात. हो. आणि ते कसं झालेलं, हे खरंच झालेलं की तुमचा भास होता? नाही. कारण रात्रीच्या वेळी जेव्हा आपण गाडी वगैरे चालवतो तर आपल्याला समजत नाही, तो भासही असू शकतो. हो हो हो. काय झालेलं तुझं? चकवा बेसिकली हे माझ्याबरोबर पहिल्यांदा नाही झालंय, पण जेव्हा माझ्याबरोबर तो मित्र होता ना, तो होता कोकणातला, आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतो, महाराष्ट्रीयन. आता त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण की त्यांनी पण लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. तर त्याला आणि मला हे कळलं की हा आहे चकवा. पण ह्याच्या आधी सुद्धा झालेलं, जेव्हा मी आणि माझे मित्र वगैरे जायचो ना, प्रत्येक वेळेला, म्हणजे कोणतीही ट्रिप अजूनपर्यंत लक्षात नाही की अशी कोणती ट्रिप नाहीये जिथे आम्हाला चकवा नाही लागला. एक राऊंड सर्कल तरी होतो, एक सर्कल. आणि हे मित्रांना माहिती आहे कि हम जिधर भी जाते एक सर्कल तो हो ही जाता है. अच्छा. क्यों होता है पता नाही. आम्ही 10 वेळा 1000 वेळा लोणावळ्याला गेलोय, पण एक सर्कल होतो. जे तुम्हाला वाटतं की अरे इथे परत आधी येऊन गेलो. हो, म्हणजे असं होतं विनाकारण काही ना काहीतरी कारण होईल आणि ते आम्हाला एक गोल फिरून तिकडे जातं. तर आमच्याबरोबर आम्ही गेलेलो कोस्टल ट्रिपला. ठीक आहे, माझे प्रोजेक्ट्स वगैरे संपलेले, मी खूप जास्त फ्री वगैरे होतो. मी बोललो चल भाई क्या कर, फिरायला जाऊया. आणि ही कधीची गोष्ट, कोणत्या वर्ष? ही आहे आत्ताच लास्ट इयरचीच गोष्ट. 23-24 पकड. हो हो हो, लास्ट इयरचीच गोष्ट आहे. तर आम्ही तिथून, आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली पुढे रत्नागिरीच्या पण पुढे जायचं होतं, पण मित्र बोलला की जाऊ दे आता, पुढे नको जाऊया, आपण माझ्याच गावी राहूया. तर त्याचं गाव आहे रत्नागिरी स्टेशनपासून निवळी फाट्याला. अच्छा. निवळी फाट्याच्या अगदी जवळच त्याचं गाव आहे. तर त्याच्या घरी आम्ही गेलो, जेवण वगैरे केलं आणि आम्ही तिथून पुढे जाणार होतो. पुढे गणपतीपुळे वगैरे फिरून आम्ही रिटर्न आलो. रिटर्न येताना आय मीन घर सोडायच्या आधी त्याच्या मम्मीने सांगितलेलं आम्हाला की त्याच्या आई त्याला बाबू बोलते, तर बाबू जर तू बाहेर जातोयस ना तर संध्याकाळी 6च्या आधी ये. 6च्या नंतर जर तुम्हाला लेट झालं तर तुम्ही येऊ नका इकडे, मग तुम्ही तिकडे तुमचं काहीतरी बघून घ्या. कारण की काय त्यांच्या गावात एक वेश आहे, वेशीवर काहीतरी आहे, असं कोणतरी आहे ज्याची मृत्यू वगैरे झालेली बाईची. ती जर असं कोणी एकटं वगैरे दुखटं वगैरे दिसलं ना तर ती त्यांना लिटरली
संपवते आणि हे त्यांच्या गावातलीच गोष्ट आहे. म्हणून त्याची आई सांगते की संध्याकाळी रात्री यायचं असेल तर येऊ नको, उजेडात यायचं असेल तर ये. तर आम्ही बोललो की काम करतो, आपण सामानच घेऊन जाऊया आणि परत याचा किस्साच नको. तर आम्ही गणपतीपुळ्याला गेलो. तिथून रिटर्न येताना आम्ही आमचा रस्ता पकडला. आता रस्ता पकडल्यावर आम्ही ऑलमोस्ट अंधार होतानाच निवळी फाटा क्रॉस केलेला. रस्ता आम्हाला माहिती आहे. मी तिकडे भरपूर वेळा ड्राईव्ह केलेला आहे. मी अंधारात भरपूर वेळा ड्राईव्ह केलं आहे. प्रत्येक घाट मला महाराष्ट्रातले माहिती आहे. त्यामुळे रस्त्याचा टेन्शन नव्हता. पण आम्ही नवीन रस्ता ट्राय करायचा होता, कारण की का बाईकवर दोघांना मस्ती, दोघांना भूतं वगैरे सगळं आवडतात. बघूया काय दिसतंय का. कोकणात काय दिसतंय का. आम्ही छोटे छोटे रस्ते बघितले आणि तेव्हा तिकडे खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. जो आता न्यू गोवा हायवे जो रेडी होतोय ना, तो वाला. तर आम्ही गावचा रस्ता प्रिफर केला की डोंगरातून कुठे गावाचा रस्ता निघतोय का. तर असं आम्ही केलं आणि आम्ही एक पॉईंटवर आलो जिथे आम्ही जातोच, म्हणजे तो रस्ता संपतच नाही. ठीक आहे, एक टाइम येईल, कुठेतरी कोपरा येईल, कुठेतरी टर्न येईल, संपतच नाही. थेट रस्ता सरळ, एकदम थेट छोटासा रस्ता, म्हणजे अगदी एक बस जाईल तेवढंच. आणि आम्ही चालतोय, आम्हाला असं काहीच भास नव्हता की आम्ही खूप मजेत चालतो. आणि तुम्हाला असं काय वाटलं पण नसेल की असं काहीतरी आहे. अजिबात नाही. पण ऑल ऑफ अ सडन आपल्याला एक रिअलाइज होतं ना की कंटिन्यू आपण एक रस्त्यावर चालतोय, फुल डार्क, आणि मी मस्ती करतोय की यार गावडे, त्याचं आडनाव गावडे, गावडे लाईट ऑफ करून बघ ना, किती डार्क दिसतंय बघायचंय. त्यांनी गाडीची लाईट ऑफ केली आणि फुल पिच डार्क म्हणजे जंगल चालू झालेलं. मून लाईट पण येत नव्हती, इतकं डार्क होतं ते. म्हटलं बाई लाईट चालू का नाही. तिथून भीती सुरू झाली. तर आम्ही नोटीस करायला सुरुवात केली की आम्ही कधीपासून एकाच रस्त्यावर चालतो आणि आम्ही बाईक चालवतो काहीतरी 70-80च्या स्पीडवर. रस्ता संपतच नाही. टर्न किंवा काही मोड वगैरे काहीच नाही. टर्नच नाही. म्हणजे आपल्या गावी तर किती टर्न, किती वळणं असतात. घाटावर गेलो म्हणजे तर वळण असणारच, पण टर्नच नाही येते. आम्ही सरळ चालतोय मला गावडे टर्नच नाही येते भाई. त्याला पण लक्षात आलं की भाई आपण कधीपासून चालतोय आणि रस्ताच येत नाही. मी बोललो इकडे थांबवू नको, हळूहळू चल, काही ना काहीतरी येईल पुढे. फायनली आम्ही कुठेतरी पोहोचलो आणि जिथे पोहोचलो ना, टेकडीवर एकच घर होतं. तिकडे त्या काकांनी आम्हाला बघितलं आणि ते बोलले की अरे भाई कुठे चाललाय. बोललो काका मुंबईला चाललोय. मग इकडे कुठे आलात यार, हा तर रस्ता इकडे संपतो, इकडे जंगल सुरू होतं. ठीक आहे काका, आता जायचं कसं. एक काम करा, यू टर्न मारा, मागे जे गाव बघितले ना तिकडे कोणाला तरी विचारा, ते तुम्हाला सांगतील. आम्ही यू टर्न मारला. परत 10-15 मिनटं आम्ही चालवतोय. गावाला आता ऑलमोस्ट लाईक ते लोक झोपलेले, म्हणजे जास्त टाइम नाही झालेला. मला वाटतं 9:30-10च्या दरम्यानच होतं. पण ते खूप इंटिरियर वाला गाव होता आणि तिकडे आत एकदम. हो. तर आजी वगैरे बसलेली. तर आजींना विचारलं आम्ही की आजी रस्ता कुठे आहे. त्यांनी आम्हाला परत इकडे पाठवलं. म्हटलं तुम्ही इकडे कुठे आलात, तिथूनच आहे रस्ता. तर आम्ही परत तिथे गेलो. तिथे गेल्यावर ना, म्हणजे असे आमचे 2 राऊंड झाले. 2 राऊंड झाल्यावर ना, मी गावडेला बोललो, गावडे मला असं वाटतंय की हा चकवा आहे. तो गावडे बोलतो अरे बोलू नको हे सगळं या टायमाला यार. म्हणजे आम्ही घाबरलेलो, अशा टायमाला हे सगळं नाव वगैरे काढू नको, खूप चांगलं नसतं हे. तर आम्ही फायनली, तो रस्ता होता कुठे माहिती आहे का, आम्ही इकडून फिरतोय, हा रस्ता होता इकडे बाजूलाच. हो, अगदी बाजूला. पण तो दिसतच नव्हता. म्हणजे आम्ही किती वेळ, 2 वेळ गेलो तिथून, पण रस्ताच नाही दिसला. आणि जेव्हा फायनली श्री स्वामी समर्थ आणि तसं आमचं उच्चारण वगैरे चालू झालं, फायनली तो रस्ता आम्हाला दिसला. त्या रस्त्यावर आल्यावर ना एक कॉर्नर आला. तिथून पुढे गेल्यावर तर तिकडे आम्ही परत तीन रस्ता होता तिकडे. आम्ही कन्फ्यूज झालं की आता आम्ही आतमध्ये घुसलोय गावात एकदम, तर आम्हाला रस्ता माहीत नाही. तर तिकडे एक बाईकवाला होता. त्याला विचारलं की काका आम्हाला मुंबईला जायचं आहे, तर रस्ता सांगाल का. आम्ही त्या साईडला जातोय, तिथून आम्ही मग तुम्हाला रस्ता दाखवू. बोललो हो चला. तर ते आमच्या अगदी पॅरलेल चालताय, पॅरलेल ॲज इन लाईक पुढे मागेच चालतंय. आम्ही गेलो. एक रस्ता आला, आय मीन 2 डायव्हर्जन होते, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. तर जसंच आम्ही तिकडे पोहोचलो, तिकडे ऑलरेडी कोणतरी 2 माणसं उभी होती आणि हा माणूस फोनवर बोलत होता, हे मी बघत होतो. तर मी गावडेला बोललो, गावडे मला काहीतरी
विचित्र वाटतंय की थांबवू नको. तर आम्ही थोडं स्पीड केली ना, तसंच तो मागून बोलतोय की भाई रुक जा, अरे थांबा, ते लोक तुम्हाला पुढपर्यंत सोडतील. ती दोघं. सो आम्ही बेसिकली ह्या रस्त्याने चालतोय बाईकवर, तो आमच्या मागे चालतोय बाईकवाला. हा ठीक आहे, हा बाईकवाला मागे चालतोय आणि तो फोनवर कंटिन्युअस बोलतोय की कोणाशी बोलतोय काय माहिती, पण मी गावडेला बोललो, तो गावडे फोनवर बोलतोय. आणि तेवढ्यातच तो माणूस, म्हणजे पुढचे 2 माणसं तिकडे आम्हाला सोडायला काय येतील, ठीक आहे. तर तिकडे आम्हाला ती 2 माणसं दिसली. आम्ही बोललो इधर रुका मत, इधर कुछ तो गडबड आहे, चलते आगे. तू मागून ओरडत राहिला की अरे थांबा, तुम्हाला रस्ता दाखवतोय. आम्ही कसले थांबतोय. आम्ही निघालो, आम्ही परत चुकीच्या रस्त्यावर गेलो आणि तो रस्ता परत तसा. आणि हा आता स्ट्रेट नव्हता, हा होता झिगझॅग, नागमोडी. आणि त्याच्यावर आता आमची दोघांची फाटलेली. एक तर मी भित्रा, वरून मागे कोण नाही, माझ्याकडे बॅग नाही, मागे पूर्ण अंधार आणि मला भीती वाटत होती रे. तर आम्ही बोलत एका पॉईंटवर आलो आणि गावचे रस्ते बघितले असेल, दोन्ही साईडला आय मीन जंगल आहे थोडंसं वर. कसं बोलू, ते डोंगरातून जे रस्ता खणलेला असतो ना, तर साईडला जे रूट्स वगैरे निघालेले असतात, तेवढंच बाकी होतं बघायचं आता. म्हणजे आम्ही इतके घाबरलेलो. ऑल ऑफ अ सडन राईट साईडला त्या रूटवर शर्ट लागलेला माणूस लटकलेला, एवढा अंधारात लटकलं. म्हणजे ते आपण असं त्या फांद्यांवर फांदी नाही, रूट, ते रूट बाहेर मुळं हा त्या रूट्सला तो असा बसलेला, असा करून बसलेला. आणि माझं लक्ष तिकडे गेलं. मी बोललो, इतक्या जोरात ओरडलो मी, इतकी घाण शिवी दिली 2 वेळा. आणि गावडे होता, त्यांनी जे ॲक्सिलेटर दाबलं, हे बोललो गावडे गेलो बाबा. आपण स्पीडमध्ये जातो आणि ऑल ऑफ अ सडन जो फोकस जातो ना त्याच्यावर, तसं झालं. आणि तो चेक्सवाला शर्ट होता, व्हाईट अँड ब्लॅक. माणूस होता तो, माणूसच होता, लटकलेला. मी सांगतोय का, असं पकडलेलं रूटवर एवढ्या जंगलात. तो माणूस तिकडे, कोण कशाला मारायला हे तिकडे लटकायला प्रवी. आणि मी ओरडलो जोरात, खूप घाणेरडी शिवी दिली. आता ही शिवीच्या आपण मागे एक असं म्हटलं जातं आपल्या इकडे की असं जर तुम्हाला असं कधी कोण दिसलं आणि तुम्हाला जर इकडून असं वाचायचं असेल, तर तुम्ही एकतर जोरात ओरडा किंवा घाण शिव्या द्या, तो तिथून पळून जातो. बापरे. आणि तेव्हा ते त्याला असं आमचा एक तो अनुभव होता. त्याच्या जस्ट थोड्या वेळानंतर मग आम्ही रस्ता सापडला आणि मग आम्ही नीट पोहोचलो घरी. त्यामुळे तेच मला वाटतं हा पॉडकास्ट खूप चांगल्या नोटवर आपण एंड करतोय. आणि मला ऑडियन्सलाही विचारायचं, जेही आपले प्रेक्षक श्रोता असतील त्यांनाही विचारायचं की तुमच्याबरोबरही असं होतं का की जेव्हाही काही, मला वाटतं मुलींबरोबर खूप जास्त होतं, जेही आपल्या आई बहिणी आहेत त्यांच्यावर खूप जास्त होतं. त्यांना 6th सेन्स काहीतरी असतं, त्यांना कलर्स वगैरे जास्त दिसतात, गोष्टी लवकर समजतात, माणसाचं नेचर वगैरे. तर तुम्ही सांगा की तुमच्याबरोबर असं काही झालंय किंवा काही असा अनुभव आलाय तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही निखिललाही फॉलो करू शकता, त्याचे सगळे खाली सोशल मीडिया हँडल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि स्पॉटिफायवर ऐका. आणि तुमच्याकडेही जर कोणत्या अशा गोष्टी असतील जे तुमच्याबरोबर किंवा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आई बाबां कोणावर घडले असेल आणि ज्यांना पॉडकास्ट करायचं असेल, तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा किंवा DM किंवा मेलही करू शकता आणि आपण नक्कीच सोबत पॉडकास्ट करू. निखिल भाई, थँक्यू सो मच भाई. मला आणि खूप मजा आली मला. आणि मला नाही वाटलं की आपण पहिल्यांदा बोलतोय, कारण खूप मस्त वाटलं मला. आणि थँक्यू सो मच भाई. खूप चांगली, खूप थँक्यू भाई. सेम भाई. बाय. धन्यवाद मित्रांनो. बाय. आणि मंडळी, कसा वाटला हा पॉडकास्ट? आवडला ना? आवडणारच. आणि हा तर फक्त पार्ट 1 होता. पार्ट 2 तर अजून येणं बाकी आहे. आणि पार्ट 2 मध्ये बरेच असे हॉरर स्टोरीज आहेत मित्रांनो. तर स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करून सांगा कसं वाटलं, वाईट वाटलं, खराब वाटलं, जसंही वाटलं, काहीही वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. कमेंट्स आर ऑलवेज ओपन. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे तुमच्या आईवडिलांकडे, आजी आजोबांकडे, काकांकडे, कोणाकडेही असतील अशा गोष्टी, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि आपण पण सोबत पॉडकास्ट करू शकतो. स्पॉटिफायवरही ऐका. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.